सर्व मित्रांना नमस्कार. मी डॉक्टर गणेश कदम. आज आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड याद्वारे आयोजित केलेल्या 2022 मधल्या पेटच्या अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स या विषयाचं ॲनालिसिस करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपला प्रश्न जे काही विचारण्यात आले होते आपल्यासाठी तर ते एकूण 50 आणि त्यासाठी वेळ जो दिला होता तो एकूण 60 मिनिटाचा होता. तर आपण जास्तीचा वेळ वेस्ट न करता आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सर्सकडे येऊया. तर त्यामध्ये जो काही पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता, मार्क्सच्या आर्थिक विकास विश्लेषणाचा आधार डॅश डॅश आहे. आणि त्यामध्ये ऑप्शन ए व्हॅल्यू, ऑप्शन बी यूज व्हॅल्यू, ऑप्शन सी नॉन यूज व्हॅल्यू आणि ऑप्शन डी अतिरिक्त मूल्य. आणि याचं करेक्ट आन्सर आहे अतिरिक्त मूल्य म्हणजेच सरप्लस व्हॅल्यू. क्वेश्चन नंबर सेकंड, द ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया adopted डॅश डॅश मेजर्स फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. म्हणजे शेती विकासासाठी हरित क्रांतीने डॅश डॅश उपाय राबवले. ऑप्शन ए इरिगेशन, ऑप्शन बी हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ सीड्स, ऑप्शन सी फर्टिलायझर्स अँड ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. तर कोणत्याही राष्ट्राला स्वतःची प्रगती करावयाची असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आखणं, राबविणं आणि त्या तळागाळापर्यंत पोहोचणं हे गरजेचं असतं. त्यामुळे फक्त या ठिकाणी आपण राष्ट्र विकासासाठी महत्त्वपूर्ण घटक असलेला जी काही शेती आहे तर त्या शेतीच्या विकासासाठी हरित क्रांतीसाठी जे काही उपाय सुचवण्यात आलेले होते तर ते मित्रांनो इरिगेशन हे सुद्धा सुचवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ सीड्स हे देखील उपाय सुचवलेले होते, राबवलेले होते. आणि खते, त्याचबरोबर इतर प्रकारचे जे काही कीटकनाशके असतील किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल तर हे देखील त्या ठिकाणी उपाय योजण्यात आले होते किंवा राबवण्यात आले होते. परंतु या ठिकाणी ऑप्शनची संख्या मर्यादित असल्यामुळे आपल्याला फक्त तीनच त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन डी आहे वरील सर्व हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर थर्ड, अकॉर्डिंग टू हॅरॉड द ॲक्च्युअल रेट ग्रोथ इज डिटरमाइंड बाय. म्हणजे हॅरॉड यांच्या मते प्रत्यक्ष वृद्धी दर डॅश डॅश ठरवते. तर त्याचं काय ठरवते तर त्याच्यामधलं काही सेव्हिंग रेशिओ आहे आणि कॅपिटल आउटपुट रेशिओ, हे दोन घटक हे सेव्हिंग रेट ठरवत असतात किंवा जे काही डिटरमाइन करत असते हॅरोड यांनी केलेल्या पद्धतीच्या नुसार. तर जे काही ऍक्च्युअल रेट ग्रोथ आहे तर ती बचत प्रमाण आणि भांडवल उत्पादन गुणोत्तर हे ठरवते. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर फोर, अकॉर्डिंग टू माल्थस द प्रॉब्लेम ऑफ डेव्हलपमेंट इट इज द डिफरन्स बिटवीन डॅश डॅश. माल्थसच्या मते विकासाची समस्या डॅश डॅश मधील फरक आहे. ऑप्शन ए सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट, ऑप्शन बी इन्कम अँड एक्सपेंडिचर, ऑप्शन सी प्रोडक्शन अँड सेल्स अँड ऑप्शन डी पोटेन्शियल जीएनपी अँड ऍक्च्युअल जीएनपी. मित्रांनो, याच्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन डी अपेक्षित जीएनपी आणि वास्तव जीएनपी. क्वेश्चन नंबर 5, आर एम सोलो यांचे प्रतिमान डॅश डॅश प्रतिमानास पर्यायी आहे. तर वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी आपापली मते एखाद्या सिद्धांताच्या नुसार किंवा एखाद्या पुस्तकाच्या नुसार किंवा एखाद्या शास्त्राच्या नुसार त्यांच्या मदतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर आर एम सोलो यांचं जे काही मॉडेल तयार केले, त्यांनी जे काही प्रतिमान तयार केलेलं आहे तर ते प्रतिमान कोणत्या घटकासाठी पर्यायी म्हणून किंवा कोणत्या प्रतिमानास पर्यायी म्हणून वापरलं जातं तर ते आहे हॅरॉड अँड डोमर, ऑप्शन ए अँड बी. आणि त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए आणि डी हे दोघांच्यासाठी देखील दोघांनी बनवलेल्या प्रतिमानास ऑप्शन म्हणून किंवा पर्याय म्हणून ते वापरलं जाऊ शकतं. मग त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. द ISLM model explains the determination of national income and rate of interest in the dash dash market. Option A money, option B goods, option C both A and B, and option D all of the किंवा all of the none, all of these. तर त्याच्यामध्ये जे काही करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. कारण ISLM हे जे काही प्रतिमान राष्ट्रीय उत्पन्न आणि व्याजदर निश्चितीचे निर्धारण हे मनी म्हणजेच मुद्रा आणि वस्तू म्हणजेच गुड्स या बाजाराच्या संदर्भात स्पष्ट करते. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन क्वेश्चन नंबर 7, द चेंजेस इन डिमांड कन्सिस्ट ऑफ डॅश डॅश इन डिमांड. मागणीतील बदलात डॅश डॅशचा समावेश होतो. ए एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, बी इन्क्रीज अँड डिक्रीज, ऑप्शन सी बोथ ए अँड बी. आणि मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर ह्या दोघांच्या म्हणजे मागणीचा जो काही बदल आहे तर त्या बदलामध्ये एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन हा देखील भाग असतोच. शिवाय ऑप्शन बी इन्क्रीज अँड डिक्रीज हा देखील भाग असतो. म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 8,
द मेजर ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया कम्प्राइज्ड ऑफ डॅश डॅश, म्हणजे भारतीय नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे डॅश डॅश होती. ऑप्शन ए इकॉनॉमिक ग्रोथ, ऑप्शन बी सेल्फ रिलायन्स, ऑप्शन सी रिमूव्हल ऑफ अनएम्प्लॉयमेंट, इनइक्वालिटी अँड पॉवर्टी. तर जे काही भारतीय नियोजन आहे ज्याला आता सध्याचा आपण नीती आयोग म्हणून ओळखतो, तर ते सुरुवातीला भारतीय नियोजन त्याच्यानुसार ओळखलं जायचं. तर त्या भारतीय नियोजनाची जी काही प्रमुख उद्दिष्टे होती, तर त्यामध्ये हे वरील सर्वच आहेत. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ करणं गरजेचं होतं, शिवाय सेल्फ रिलायन्स आत्मनिर्भरता ज्याला आपण म्हणतो ते देखील होणं गरजेचं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तर ती बेकारी, विषमता आणि दारिद्र्य निर्मूलन हे देखील भाग त्यामध्ये होणं गरजेचं होतं. म्हणून ही उद्दिष्टे त्या ठिकाणी ठेवलेली होती. म्हणून करेक्ट आन्सर आहे वरील सर्व ऑप्शन डी. मार्शल्स थेरी ऑफ कंझ्युमर सरप्लस इन डिफरन्स बिटवीन डॅश प्राइजेस. तर जे काही मार्शल्स आहेत, तर त्या मार्शल्स यांनी वरील चार पर्यायापैकी कोणतं किंमत ही योग्य वाटते, किंवा त्यामध्ये जे काही मार्शलचे जे काही संतोषाचे अधिके सिद्धांत आहे, तर त्या डॅश मधील किमतीतील फरक आहे. तर एक आहे होलसेल अँड रिटेल, कंझ्युमर अँड कॅपिटल गुड्स, आणि विलिंग टू पे अँड ऍक्च्युअल पेड. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी विलिंग टू पे अँड ऍक्च्युअल पेड, म्हणजे देण्यास तयार आणि प्रत्यक्ष दिलेली. तर हेच त्याचं करेक्ट आन्सर आहे, म्हणून ऑप्शन सी इज करेक्ट ऑफ क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 10. जेव्हा गुंतवणूक सर्व क्षेत्रात किंवा उद्योगात एकाच वेळी केली जाते तेव्हा त्यास डॅश डॅश वृद्धी असे म्हणतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे समतोल राखला जावा, किंवा बॅलन्स्ड जी काही इकॉनॉमी आहे, तर ते त्याचं करेक्ट आन्सर आहे. कारण ही जी काय अशी एक वन लाईन सेंटेन्स वगैरे त्यामध्ये विचारली जातात, तर ती आपल्याला तात्काळ देता येणं गरजेचं आहे, ज्यामुळे की आपल्या प्रश्न संख्यांच्या बरोबर आपला जो काही टाइम त्यांनी बॉन्डिंग दिलेला आहे, तर त्यामध्ये आपला प्रश्न ते पूर्ण कव्हर करता येतील. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी बॅलन्स्ड. Question number 11. The Phillips curve exhibits the inverse relationship between. म्हणजे फिलिप्सचा जो काही वक्र आहे, तर त्या मुळामध्ये त्यांनी उत्पन्न आणि खर्च, उत्पादन आणि उत्पन्न, बेकारी आणि चलनवाढ, गुंतवणूक आणि उत्पादन. तर मित्रांनो जे काही फिलिप्सचं वक्र आहे, तर ते फिलिप्सचं वक्र हे सांगत असते, किंवा फिलिप्स जे काही अर्थतज्ञ आहेत, तर त्यांनी बेकारी आणि चलनवाढ यावरती जास्त फोकस केला आहे. मग त्यातला जो काही संबंध आहे तर तो व्यस्त संबंध दर्शवतो, असं त्यांनी थेरी मांडलेली होती अर्थशास्त्रामध्ये. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 11. नेक्स्ट क्वेश्चन. द स्लॅन्ड फीचर्स ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर आर डॅश डॅश, म्हणजे भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत. तर मित्रांनो जे काही अर्थतज्ञ झालेले आहेत, तर त्या अर्थतज्ञांच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञाच्या माध्यमातून शेतीला वेगवेगळ्या प्रकारची नाम विशेषणं दिलेली आहेत. त्यामध्ये त्यांनी कोणी त्याला गॅम्बल ऑफ मान्सून म्हटले, किंवा त्याला ओव्हर डिपेंडन्स ॲज मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, म्हणजे उदरनिर्वाहासाठी अतिरिक्त अवलंबित्व किंवा जास्त अवलंबून आपण शेतीवर असतो, असं देखील काही अर्थतज्ञाचं मत होतं. आणि अल्प उत्पादकता, म्हणजे शेती जी आहे तर ती अल्प उत्पादक आहे. तर ह्या तीनही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे, कारण ही आपल्या भारतीय शेतीची ठळक वैशिष्ट्येच आहेत. त्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. The value added method of measuring national income is also known as the dash dash. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या मूल्यवर्धित पद्धतीस डॅश डॅश म्हणतात. इन्कम, खर्च, उत्पादन आणि वरील सर्व. तर मित्रांनो याचं जे काही करेक्ट आन्सर आहे, तर ते उत्पादनाशी रिलेटेड आहे. म्हणजे आपलं प्रोडक्शन किती झालं, समजा आपला खर्च किती झाला, उत्पन्न किती झालं, किंवा आयात किती झाली, निर्यात किती झालं, ह्या गोष्टी त्याचं उत्पादनाचा अर्थ ठरू शकत नाहीत. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 13. Question number 14. The theory of circular coexistence of development has been propounded by. म्हणजे जे काही विकासाचा चक्रीय कारणमीमांसा सिद्धांत आहे, तर तो कोणी विकसित केला. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन डी मिर्डाल यांनी ते केलेलं आहे. कारण जे काही अर्थज्ञानाचा आपण अभ्यास करतो अर्थशास्त्रामध्ये, तर त्यामध्ये अमर्त्य सेन असतील, किंडल बर्जर असतील, रोस्टो असतील, ACPU असतील, किंवा RSLM जे काही त्यांनी थेरी मांडली, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला एकत्रितरित्या करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण अर्थशास्त्राचा अभ्यास करतो, तेव्हा अर्थतज्ञामध्ये जी काही खासियत आहे किंवा त्यांचं जे काही वैशिष्ट्य आहे, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अमर्त्य सेन असं जर म्हटलं, तर ते आपल्याला तात्काळ लक्षात यायला पाहिजे की ते नोबेल प्राइज विजेते आहेत. म्हणूनच हे जे काही विकासाचा जे काही चक्रीय कारणमीमांसा सिद्धांत, ज्याला आपण काय म्हणतो, की द थेअरी ऑफ सर्क्युलर कॉजेशन्स ऑफ डेव्हलपमेंट, हे कोणी सांगितलेलं आहे, तर ते मिडालनं सांगितलंय. And option D is correct answer of question number 13. Question number 15. The slant features of the consumption functions are, म्हणजे उपभोग फलनाची डॅश डॅश ठळक वैशिष्ट्ये असतात.
काय काय असू शकतात ठळक वैशिष्ट्ये? तर इन्कम इज अ डिटर्मिनंट ऑफ कन्झम्पशन, म्हणजे उत्पन्न उपभोगाचा निर्धारक. त्यानंतर बी सांगितलं त्यांनी, सीमांत उपभोग प्रवृत्ती एक पेक्षा कमी आणि शून्यापेक्षा जास्त. आणि हे जे काही करेक्ट आन्सर आहे तर ते बीच आहे, कारण हे जे काही मार्जिनल प्रॉस्पेरिटी टू कंझ्युम इज लेस दॅन 1 बट ग्रेटर दॅन 0, म्हणून ऑप्शन बी हे सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर ऑप्शन सी, ॲज इन्कम इन्क्रीज द ॲव्हरेज प्रॉपर्सिटी ऑफ कंझ्युम फॉल्स, अँड ऑप्शन डी वरील सर्व. तर त्याच्या मित्रांनो हे जे काही तीनही आहेत तर ते तीनही पर्याय योग्य आहेत. त्यामुळं ऑप्शन डी हा त्याचा करेक्ट आन्सर आहे. Question number 16. According to the secular retrogression in terms of trade is responsible for lower growth of less developed countries. डॅडॅस यांच्या मते निरंतर घसरत जाणाऱ्या व्यापार शर्ती विकसनशील देशांच्या अल्प विकासात जबाबदार असतात. प्रेबिश, सिंगर आणि धोनी. तर हे दोनच जे आहेत त्या दोघांनीच त्यांचं असं मत मांडलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. डॅडॅस हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते मगाशी म्हटल्याप्रमाणे अमर्त्य सेन हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. क्वेश्चन नंबर 18. मागणीचा सिद्धांत वस्तूची किंमत आणि तिची मागणी यांच्यातील डायडा संबंध दर्शवतो. ऑप्शन सी व्यस्त संबंध दर्शवतो. कारण हे आपल्याला जसं आपण अर्थव्यवस्था आपली कोणत्या पद्धतीची आहे, कोणत्या प्रकारची आहे, किंवा मागणीचा सिद्धांत वस्तूची काय ठरवतो, किंवा त्यामधला जो काही फरक आहे किंवा वृद्धी असेल, विकास असेल, तर ते एकमेकाशी रिलेटेड असलेल्या बाबी आहेत. त्यामुळे ते आपल्याला गरजेचं आहे माहिती असणं. त्यामुळे ऑप्शन सी म्हणजेच व्यस्त प्रमाण हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. व्यस्त बाबी दाखवते किंवा व्यस्त किंमत त्याची दाखवत असते. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी डायडॅस धोरण निश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावली. तर यामध्ये वॉटर दिले, पॉवर दिले, लेबर दिले आणि ऑल ऑफ दिस. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर त्यांनी ह्या तीनही बाबतीमध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 19 आणि त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी वरील सर्व. क्वेश्चन नंबर 20. डॅडॅश टाईप ऑफ इकॉनॉमी इंडिया अडॉप्टेड आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. सोपं उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन सी फॉर मिश्र. ओके. क्वेश्चन नंबर 21. द मेन इन्ग्रेडियंट्स ऑफ अन ॲडम स्मिथ थेरी ऑफ डेव्हलपमेंट आर. ॲडम स्मिथ यांच्या विकास सिद्धांताचे डॅश डॅश प्रमुख घटक आहेत. ऑप्शन ए नॅचरल लॉ, ऑप्शन बी डिव्हिजन ऑफ लेबर, ऑप्शन सी कॅपिटल अक्युमुलेशन, अँड ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. तर जे काही ॲडम स्मिथ सांगितले त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून, तर ते तीनही घटक त्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22. द सेलिंग कॉस्ट इज सलाईन फीचर ऑफ डॅडॅश मार्केट. विक्री खर्च हे डॅडॅश बाजारपेठेचे ठळक वैशिष्ट्य असते. ऑप्शन ए परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, डिओपॉली अँड मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, आणि ऑप्शन डी मुक्तदारी स्पर्धा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 23. द क्वांटिटी थेअरी ऑफ मनी इन्क्लूड्स द डॅश अप्रोच. पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांताचे डॅश डॅश दृष्टिकोन आहेत. तर ट्रान्झॅक्शन आणि कॅश बॅलन्स हे दोन त्याचे वैशिष्ट्य दृष्टिकोन आहेत. म्हणजे सिद्धांताचे जे काही त्यांनी मांडलेले आहेत त्या चलन संख्यामान सिद्धांताचं जे काही ट्रान्झॅक्शन आणि कॅश बॅलन्स हे त्याचं दृष्टिकोन आहे. त्यामुळे ऑप्शन सी दोन्ही पण त्याचं करेक्ट आन्सर आहे. द टर्म्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर द डॅश डॅश, म्हणजे वृद्धी आणि विकास या दोन डॅश डॅश संकल्पना आहेत. त्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत कारण त्या दोन सारख्याच असू शकत नाहीत. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 25. ए सी पिगू यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रात डॅश डॅशतून योगदान दिले. आता जे काही अर्थशास्त्र आहे त्यामध्ये मॅक्रो आहे, मायक्रो आहे, किंवा ज्याला आपण लेबर इकॉनॉमी म्हणतो किंवा इंडस्ट्रियल इकॉनॉमी म्हणतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा आहेत. तर जे काही एसी पिगू आहेत तर त्यांनी कोणत्या या शाखेतून त्यांचं योगदान दिलेलं आहे, तर त्याला आपण मित्रांनो कल्याणकारी अर्थशास्त्र जे म्हणतो. तर त्या कल्याणकारी अर्थशास्त्राच्या माध्यमातून एसीपीक्यू यांनी या अर्थशास्त्रामध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. शाहू महाराज डेव्हलपमेंट पॉलिसी कंप्राइज ऑफ डॅश डेव्हलपमेंट. शाहू महाराजांच्या विकास धोरणाचे घटक काय काय होते, तर इंडस्ट्रीयल हे पण होतंच, ॲग्रिकल्चर देखील होतं, आणि मार्केट देखील. कारण जे काही कोल्हापूरमध्ये गुळाची बाजारपेठ त्यांनी शाहूपुरी या ठिकाणी वसवली होती, किंवा जे काही इंडस्ट्रीज त्यांनी उभ्या केल्या होत्या करवीर नगरीमध्ये वगैरे, आणि जे काही ॲग्रिकल्चर, तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही संकल्पना आहेत शेतीच्या बाबतीतल्या
तर त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. तर त्यामुळं वरील सर्व घटक यामध्ये इन्क्लूड आहेत, म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 27. डॅडॅश आर द सपोर्टर्स ऑफ द अनबॅलन्स्ड ग्रोथ डॉक्ट्राईन. असंतुलित वृद्धी तत्वज्ञानाचे डॅडॅश समर्थक आहेत. ऑप्शन ए सिंगर, ऑप्शन बी किंडलबर्जर अँड ऑप्शन डी हर्षमॅन आणि ऑप्शन डी ऑल ऑफ दिस. आणि हे तिघही जे आहेत ते असंतुलित, ज्याला आपण डॅश आर द सपोर्टर्स ऑफ द अनबॅलन्स्ड ग्रोथ डॉक्ट्राईन असं म्हटलेलं आहे. त्याच्याकडे अनबॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे असंतुलित वृद्धी. तर हे तीनही जे काही इकॉनॉमिस्ट आहेत, सिंगर, किंडलबर्जर आणि हर्षमॅन, या तिघांनी हे समर्थन केलेलं होतं. त्यामुळे हे तीनही म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 28. व्यापारवादी विचार संप्रदायाप्रमाणे संपत्तीचा डॅश डॅश घटक आहे. ऑप्शन ए एक्सपोर्ट मॅक्झिमायझेशन अँड इम्पोर्ट मिनिमायझेशन अँड ऑप्शन सी बॉट ए अँड बी अँड ह्यूज इन्व्हेस्टमेंट अधिक गुंतवणूक. तर जे काही व्यापारवाद आहे तर त्याला काय म्हणतो आपण, की आपल्याकडून जास्तीत जास्त गेलं पाहिजे आणि आपण इतर देशाकडून कमीत कमी निर्यात केली पाहिजे. तर यामुळे ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 29. द डिफरन्स बिटवीन मॅक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. तर हे साधं आणि सोपं उत्तर आहे, की यामध्ये स्मॉल आणि लार्ज, त्यानंतर पर्सनल इन्कम अँड नॅशनल इन्कम, त्याचबरोबर ट्री अँड फॉरेस्ट म्हणजे जंगल आणि वृक्ष यांचा अभ्यास केला जातो. म्हणून हे वरील सर्व घटक हे त्याचे काय आहेत, करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 30. द मिनिंग ऑफ द टर्म मायक्रो. मायक्रो म्हणजे काय, तर लहान, म्हणून त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन डी स्मॉल. क्वेश्चन नंबर 31. The concept of multiplier developed by J.M. Keynes is a dash dash multiplier. आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेत एम्प्लॉयमेंट, फॉरेन ट्रेड, इन्व्हेस्टमेंट अँड मनी म्हणजे पैसा. तर ते इन गुंतवणूक आणि रोजगार, आंतरराष्ट्रीय व्यापार, पैसा, किंवा जे काही जंगल आहे, किंवा जे काही वृक्ष आहेत, किंवा अनएम्प्लॉयमेंट ज्याला म्हणू आपण, किंवा पॉवर्टी म्हणून, ते ह्या गोष्टी या केन्सनी त्यांच्या शास्त्रामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेल्या नाही. परंतु जी काही गुंतवणूक आपण ज्याला म्हणतो, इन्व्हेस्टमेंट कशी करायची आणि त्यातून प्रॉफिट, या सगळ्या बाबी या जेएम केन्सने मांडलेल्या आहेत. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 32. द शॉर्ट रन प्रोडक्शन फंक्शन इज इंडिकेटेड बाय डॅश डॅश लॉ. अल्पकालीन उत्पादन फलन डॅश डॅश नियम दर्शवतो. तर त्याचं घटत्या उत्पादन फलाचा नियम हा त्यांनी सांगितलेला घटक आहे. त्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. Question number 33. The Ricardian theory of development is a theory of dash dash. म्हणजे रिकार्डाचा विकास सिद्धांत प्रामुख्याने डॅश डॅश सिद्धांत आहे. तर तो विभाजनाचा, डिस्ट्रीब्युशनचा आहे. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मीन्स रिकार्डाची जी काही थेअरी त्यांनी सांगितली तर त्याच्यामध्ये विभाजन हा भाग त्यांनी महत्वपूर्ण घटक समावेशित केलेला आहे. त्यामुळे त्याचा ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ACPU डॅश डॅश शाखेचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. मग असे म्हटल्याप्रमाणे हा देखील आपला घटक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ते कल्याणकारी अर्थशास्त्राचेच घटक ते आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यानंतर आर्थर लेविस यांच्या मते अविकसित देशांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आता ज्या देशाची प्रगती झाली नाही तर त्याचे कारण काय काय असू शकतात ते आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलेलं आहे. त्यामुळे ओव्हर पॉप्युलेशन हे करेक्ट आहे. अनलिमिटेड सप्लायज ऑफ लेबर हे देखील त्याचं ऑप्शन होऊ शकतं. तर झिरो मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी हे देखील त्याचं करेक्ट आन्सर होऊ शकतं. त्यामुळे ऑल ऑफ दिस म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते ह्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 36. द टर्म प्युअर कॉम्पिटिशन इज डॅश दॅन परफेक्ट कॉम्पिटिशन. शुद्ध स्पर्धा ही संकल्पना पूर्ण स्पर्धेच्या संकल्पनेपेक्षा डॅश डॅश आहे. मोठी, व्यापक, सर्वंकष आणि संकुचित. तर मित्रांनो डी इज करेक्ट आन्सर, कारण ती जी काही शुद्ध स्पर्धा आहे तर ती एकदम संकुचित आहे. त्यामुळं डी ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 37. डॅडॅश डिमांड फॉर मनी फॉर लिक्विडिटी प्रिफरन्सेस इंटरेस्ट इलॅस्टिक. डॅडॅश पैशास रोखता शिल्लक मागणी व्याज लवचिक असते. कारण का, तर ते सट्टेबाजीमध्येच फक्त तशा पद्धतीचा व्यवहार होऊ शकतो. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट. विवेकी अपेक्षा प्रतिमान डॅडॅश यांनी विकसित केलेला आहे. द क्रेडिट टू डेव्हलप द रॅशनल एक्सपेक्टेशन्स मॉडेल हे ल्युकास यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे हे करेक्ट आन्सर ऑप्शन डी. 12व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख वृद्धी ध्येय होय. तर काय मित्रांनो, की जे काही स्वातंत्र्यानंतर पंचवार्षिक योजना यांचं जे काही नियोजन केलं होतं तर त्या प्रत्येक 5 वर्षाच्या नंतर
काही टार्गेट ठेवून त्यांनी कार्य केलंय, कारण आपल्या राष्ट्राची प्रगती साधणं हे मुख्य उद्दिष्ट होतं. तर ह्या 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट किंवा जे काही ध्येय होतं, तर ते ध्येय होतं फास्टर, सस्टेनेबल, इन्क्लुझिव्ह, म्हणजे तिन्ही घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले होते. त्यामुळे हे तिन्ही घटक आहेत ऑप्शन डी मध्ये. म्हणून त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 40. डेटास आर द सोर्स ऑफ प्रायमरी डेटा. तर त्यामध्ये जे काही प्राथमिक आकडेवारी आहे, तर ते प्राथमिक आकडेवारी घेण्यामागचं मार्ग जे आहेत, तर ते कोणकोणती साधनं असू शकतात? ऑप्शन ए इंटरव्ह्यू बरोबर आहे. ऑप्शन बी ग्रुप डिस्कशन, यातूनही आपण तो घेऊ शकतो. आणि ऑप्शन सी प्रश्नावली, यातूनही आपण ते घेऊ शकतो, जे काही प्राथमिक आकडेवारी आहे. त्यामुळे वरील सर्व हे भाग, हा घटक जो आहे तर त्याचा ऑप्शन करेक्ट आहे. Option D is correct answer of question number 40. And next question, the seller is a price market in the dash market. बाजारपेठेत विक्रेता किंमत करता असतो. तर तो जो काही आपण काय म्हणू त्याला की हुकुमशाही म्हणू, तर ते ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो इंग्रजीमध्ये, आणि मक्तेदारी, तर मक्तेदारीची जी बाजारपेठ आहे तर त्या ठिकाणी विक्रेता हा किंमत करता असतो. म्हणून ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 42. भारतीय शेतीसाठी डॅडाचे बिगर संस्थात्मक मार्ग आहेत. मित्रांनो, सावकार हे देखील बिगर संस्थात्मक मार्गच आहे. व्यापारी आणि जमीनदार, किंवा ज्यामध्ये जर समजा पतसंस्था वगैरे असतं तर ते संस्थात्मक मार्ग आहेत. परंतु हे जे काही तीनही घटक त्यामध्ये दिलेले आहेत तर ते बिगर संस्थात्मक आहेत. त्यामुळे ऑप्शन डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे 43. इन्व्हेस्टमेंट फंक्शन्स डिपेंड्स अपॉन डॅश फॅक्टर्स. गुंतवणूक फलन डॅश डॅश घटकावर अवलंबून असते. ऑप्शन ए मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, ऑप्शन बी रेट ऑफ इंटरेस्ट, अँड ऑप्शन सी बोथ ए अँड बी, अँड ऑप्शन डी विलिंगनेस टू इन्व्हेस्ट, म्हणजे गुंतवणुकी इच्छा इच्छा ज्याला आपण म्हणतो. तर हा जो काही भाग आहे तर तो केन्सनं मांडलेला आहे गुंतवणुकीचा वगैरे. तर त्यामुळं आपण ते मगाशीच्या प्रश्नामध्ये बघितलंय, आणि ह्याचं जे काही ऑप्शन ए आहे, तर गुंतवणूक फलन ह्या म्हणजे मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलाची सीमांत कार्यक्षमता आणि व्याजदर या दोघांच्या वर देखील ते अवलंबून असते. म्हणून ऑप्शन सी. अमर्त्य सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदान आपल्याला स्टॅटसमध्ये मिळते. तर कशामध्ये? सामुदायिक निवड आणि सामाजिक कल्याण आणि आर्थिक विषमता, हे दोन घटक त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यामुळं तेच त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे, दोन्हीमध्ये सुद्धा ते मिळून जाते. म्हणून ऑप्शन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. डब्ल्यू रोस्टो यांनी आपल्या विकास सिद्धांतात उड्डाण अवस्थेच्या डॅश देशांच्या तारखा दिल्या आहेत. कोणकोणत्या त्यात? इंग्लंडचे दिलेले आहे, फ्रान्सचे सुद्धा दिली, आणि अमेरिकेत सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे वरील सर्व हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 46. डॅडस हॅज अनालिज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन एक्सटेन्सिव्हली अँड इंटेन्सिव्हली. ऑप्शन ए लोकमान्य टिळक. शिक्षणाचे जे काही व्यापक आणि सखोल महत्व आहे, लोकमान्य टिळकांचं कार्य स्वातंत्र्यापर्यंत राहिलेलं नव्हतं. महात्मा गांधींनाही थोडेसे लिमिटेशन्स होत्या, कारण त्यांनी फक्त वर्धा योजना हीच ते एक शिक्षणाच्या बाबतीतली एक योजना मांडलेली होती. त्यानंतर ज्योतिराव फुले, तर यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य या शिक्षणासाठी खर्ची घातले आहे. दादाभाई नौरोजी यांचं शिक्षणासाठी जे काही कार्य होतं तर यांच्या तुलनेमध्ये कमी होतं. त्यामुळं ज्योतिराव फुले इज करेक्ट आन्सर, म्हणजे क्वेश्चन सी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट. समृद्धी वक्र विश्लेषणात उपभोक्त्याचा समतोल डॅश येथे प्रस्थापित होतो. ए एम आर एस इज इक्वल टू प्राइस रेशियो ऑफ कमोडिटीज, करेक्ट आहे. आणि ऑप्शन बी फॉलिंग एम-आर-एस, म्हणजे घटती सी, हे पण सुद्धा बरोबर आहे. दोन्ही ए बी, हा, हे दोन ए आणि बी ठरू शकतात, आणि ऑप्शन डी कोणते नाही. मग क्वेश्चन सी ह्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 48. आकडेवारी पृथक करण्यासाठी डॅश तंत्रे वापरली जातात. केंद्रीय प्रवृत्ती साधने वापरली जातात, विचलन साधने हे देखील वापरले जाते, आणि सहसंबंध साधने मेजर्स ऑफ असोसिएशन, तर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणून ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. Question number 49. According to J.M. Keynes, Dada's employment equilibrium of economy is established. J.M. Keynes यांच्या मते अर्थव्यवस्थेचा डॅश डॅश रोजगार समतोल साधला जातो. तर पूर्ण, अपूर्ण, अतिरिक्त आणि नॉमिनल. तर यामधून जे काही अपूर्ण आहे तर त्यांनी मांडलंय असं अर्थव्यवस्थेचा की अपूर्ण रोजगार समतोल साधला जातो, असं केन्स यांचं मत होतं. क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट. दरडोई उत्पन्न ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा डॅश डॅश आहे. व्यापक, संकुचित, बोथ ए अँड बी, आणि कोणताही संबंध नाही. तर हे जे काही संकुचित जे म्हणतो आपण, तर दरडोई उत्पन्न ही संकल्पना
राष्ट्रीय उत्पन्न खूप मोठं आहे, परंतु हे दरडोई उत्पन्न हे एकदम संकुचित, ज्याला आपण नॅरोवर म्हणतो, तर तशा पद्धतीचं ते आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट, 50वा प्रश्न त्यामध्ये असा विचारला होता की जे काही एसीपीग्यू आहेत तर त्यांच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे त्याचे जे काही 50वे आहे तर ते संकुचित उत्तर त्याचं करेक्ट आहे, म्हणून क्वेश्चन नंबर 50चं ऑप्शन आहे बी. ओके, थँक्यू.